ज्यांची ज्यांची सोय नाही त्यांच्या सगळ्यांची सोय करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पॅनल टाकलं आहे. आज आपल्या मोहोळ शहराचं येणाऱ्या 5 वर्षासाठी भविष्य ज्यांच्या हातामध्ये आपण देणार आहे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी देणार आहे, असे मोहोळ शहराचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि खास करून या शहराच्या भावी नगराध्यक्षा शीतलताई क्षीरसागर, एवढ्या टाळ्यानं कसं जमेल? अख्ख्या गावातनं माणसं फिरवून फिरवून आणल्यात, तुम्ही दमवून टाकल्यात सगळे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्त आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत नाथ महाराज नागनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, अण्णाभाऊ साठेजींचं दर्शन घेतलं, अहिल्यादेवींचं दर्शन घेतलं, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं आणि सगळ्या महबूब सुबानी दर्ग्यावर जाऊन दर्ग्याचं दर्शन घेतलं. आणि आज सगळ्यांचं दर्शन घेऊन आज आपण भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज आपण या ठिकाणी फोडलेला. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व, प्रभावी नेते, आणि ज्यांचं गेल्या 10 दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक अमेरिकेपर्यंत नाव झाले. अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुठं आहे, ते राजन पाटील कोण आहे. किती शिव्या पाटील जो शिव्या खातो तेच मोठा होतो. त्यामुळं आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या येण्यानं प्रचंड मोठी ताकद, प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी दुसरे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत नाना, ते या भागातल्या भारतीय जनता पक्षाच्या ताकद वाढीच्या कामाला सातत्याने लागलेले असतात. या ठिकाणी हे पॅनल उभं राहिलं पाहिजे, उमेदवारी मिळाली पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेणारा आमचा शशिकांत नाना प्रसंगी आमच्याशी संघर्ष करतो की भारतीय जनता पक्षाला न्याय मिळाला पाहिजे. सन्माननीय दुसरे आमचे मंडल अध्यक्ष सतीशजी काळे मालक, पहिल्यांदा जेव्हा आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये आपण यावं अशा भावना आमच्या सगळ्यांच्या होत्या, तेव्हा या सगळ्या सहकार्यांना मी एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की आता आपण मालकांना सोबत घ्यायचं ठरवलंय. या सगळ्यांनी सांगितलं, भाऊ भारतीय जनता पक्ष वाढायचा असेल तर राजन मालकाची गरज आम्हाला आहे, फक्त आमचा सन्मान ठेवा, ही आमची भावना आहे, आमचं काही म्हणणं नाही. माझी पाटील आपल्याला एवढीच विनंती आहे मालक, फक्त आमच्या लोकांचा सन्मान ठेवा. ही सगळी माणसं आपल्यासाठी ताकदीनं लढतील, आपल्या पाठीशी ताकदीनं उभं राहतील, यामध्ये कुठलीही शंका घ्यायचं कारण नाही.
ते आमचे सतीशजी काळे, रमेशजी माने आणि खास करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या शीतलताई क्षीरसागर ताई, तुमच्या उमेदवारीसाठी कुठनं फिल्डिंग लागली होती मला कळणच झालंय. असा महाराष्ट्रातला एक नेता नाही की त्या नेत्याचा मला तुमच्या उमेदवारीसाठी फोन आला नाही. एक वेळ अशी आली, सारखाच घडी उमेदवारी मागायला माझ्याकडे यायला लागला. दोघे भाऊ. मालक एकदा सांगितलं, तू जर आता आलास माझ्याकडे तर उमेदवारी कॅन्सल होईल. त्यांचे वडील आदरणीय नागनाथजी क्षीरसागर भाऊ या भागामध्ये सातत्यानं नेतृत्व करणारा हा माणूस, संघर्ष करणारा माणूस, म्हणून आपण सातत्यानं त्या माणसाकडे बघतो. ते आमचे नागनाथ भाऊ, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा सरचिटणीस सन्माननीय विकास वाघमारे, सचिनजी पाटील, खास करून ज्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये झालाय, उभाटात ना बाळासाहेब गायकवाड यांचा प्रवेश झाला. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. उभाटामधनं आता उभाटाला बसायची वेळ आली आहे. भाजपचे सन्माननीय प्रकाशजी चौरे, भाजप नगर परिषदेचे सर्व उमेदवार, तर सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे. पण आता सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मागं ज्यांचं नाव राहिले, माऊली बिवली सगळं पत्रात घेताय, काय अडचण नाही. सगळ्यांनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना स्टेजवरचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार, सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण एवढा प्रदीर्घ चाललेला कार्यक्रम सकाळी 9 वाजता जमलेला आहे. 9, 9:30 पासून आता जवळजवळ मालक 2:30 वाजायला आले, तरी सुद्धा नेत्यांची चिकाटी संपली नाही, कार्यकर्त्यांची चिकाटी संपली नाही. आमच्या लाडक्या बहिणी बसून आहेत, ही सगळी लोक या ठिकाणी बसून आहेत. याचा अर्थ शीतलताई तुम्हाला नगराध्यक्ष करायचं यांनी पक्क ठरवलेलं आहे. त्याशिवाय एवढी माणसं थांबत नाही, एवढा वेळ थांबत नाही. सकाळी 9 वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आलात. गावात मिरवणूक चालली, गावाची भावना, गावातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितले की समजते. आणि मी खात्रीनं सांगतो, मालक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमची सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत असते, गावागावामध्ये माहिती घेत असते. मोहोळच्या नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे. आता निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे, पण आता औपचारिकता बाकी जरी असली तरी सुद्धा आपल्याला खूप ताकदीनं ही लढाई पुढे घेऊन जायचं आहे. प्रचंड ताकदीनं, रात्रंदिवस न झोपता. तसं क्षीरसागर फॅमिली तशी झोपतच नाही. मला दुपारी पंढरपुरात भेटतो, रात्री येऊन बोराटवाडीला भेटतो माझ्या घरी, आणि सकाळी जेव्हा मी मुंबईत जातो तेव्हा पण ते तिथं असतोच. प्रचंड चिकाटी, प्रचंड मेहनत घेणारं ही कुटुंब आहे. आणि त्याच्यासोबत आमचे भारतीय जनता पक्षाची ही फौज आहे, प्रचंड मोठी फौज, ताकदीची फौज या ठिकाणी उभी आहे. आणि आता मालकांचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. तेव्हा मी आपल्याला खात्रीनं सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नगरपालिकेमध्ये पहिलं खातं उघडायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आमच्या राजन मालकांनी केलंय. राजन मालकांनी पहिला खातं उघडलं, त्यांच्यानंतर आमच्या गिरीश भाऊनी उघडलं. 17च्या 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आदरणीय देवाभाऊनी मालक त्याची दखल घेतली आणि 17 उमेदवारांचा स्वागताचा ट्विट साहेबांनी स्वतः केलं. त्यामुळं आता वेगानं
जो बदल आपण सगळे या तालुक्यामध्ये बघताय, जे वादळ भारतीय जनता पक्षाचं बघताय, मालकांचा प्रवेश झाल्यापासून खूप वेगानं वातावरण बदलते. आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी सातत्यानं पक्षवाढीचे काम करत होते आणि खऱ्या अर्थानं आता मोहोळ तालुका भारतीय जनता पक्षमय झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली. त्यामुळं देशामध्ये आपलं सरकार आहे मोदीजींचं, राज्यामध्ये आपलं सरकार देवेंद्रजींचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं हा महाराष्ट्र वेगानं विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जातोय. एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, एक विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी बघितलं. विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघितलं आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीच्या दिशेनं झपाटल्यासारखं काम ही सगळी मंडळी करते. आमचं भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करताना आपण बघताय. एका बाजूला प्रचंड मोठा पाऊस आला, कधी नव्हे असा महापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आला, या मोहोळ तालुक्यात आला. एक उदाहरण मालक देईन, आतापर्यंत असा महापूर कधी आला नव्हता, एवढं मोठं नुकसान कधी आपल्या भागामध्ये झालं नव्हतं. एवढं प्रचंड मोठं नुकसान झाल्यावर सुद्धा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता लोकांच्या सेवेमध्ये राहिला, लोकांना धीर दिला, लोकांना मदत दिली. अनेक लोक इथं आली, विरोधी पक्षाची लोक आली, त्यांनी सांगितलं 10,000 कोटीचं पॅकेज आमच्या या पूरग्रस्तांना दिलं पाहिजे. मालक किती सांगितलं? 10,000 कोटीचं पॅकेज. आमच्या देवाभाऊनी 31,500 कोटीचं पॅकेज दिलं आणि आज सगळा शेतकरी समाधानी आहे. एवढ्या दुःखात आमचा शेतकरी उभा राहतोय. गावागावात नुकसान झाली लोक एवढं नुकसान झाल्या उभे राहतात. म्हणून मगाशी बोलताना कुणीतरी सांगितलं की या गावाला किती निधी दिला पाहिजे. ताई, फक्त तुम्ही मागायचं, बाकीचं सगळं आमच्यावर सोडायचं. जेव्हा विरोधी पक्षानं 10,000 कोटी मागितल्यावर आमचं सरकार 31,500 कोटी देतं, तेव्हा आमच्याच माणसांनी मागितल्यावर आम्ही किती देऊ याचा विचार करायला पाहिजे. तेव्हा आजपर्यंत कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा. अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये वाजत असतात. त्या पिपाणीत काही दम नाही, काही दम नाही. फक्त मीडिया समोर यायचं, बोलायचं. फक्त बोलून विकास होत नाही, फक्त बोलून काम होत नाही. लोकांच्या सोबत राहून लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती. फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं, लक्षात ठेवा. बऱ्याचदा पिवळं दिसतं ते सगळं सोनं नसतं, बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते. आपल्याला माझी विनंती आहे, कुणी काही सांगू द्या, कुणी काही बोलू द्या, सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारा आमचा भारतीय जनता पक्ष आहे. आपण बिहारची निवडणूक बघितली, अनेक लोक जाती धर्मामध्ये भारतीय जनता पक्षाला अडकवण्याचं काम करतात आणि तशा पद्धतीची भूमिका मांडत असतात. पण आता बिहारचा निकाल, महाराष्ट्राचा निकाल बघितला, बहुसंख्य ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम भाग असणाऱ्या भागात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. आज मोहोळमध्ये तर वेगळाच विषय आहे. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर अनेक आमचे बांधव उभे राहिलेत आणि त्या सगळ्यांनी मिळून ठरवलंय या देशाचा विकास कोण करू शकतं, हा देश कुणाच्या हाती सुरक्षित असू शकतो आणि हा मोहोळचा विकास कोण करू शकतो, तर आमचा भारतीय जनता पक्षच करू शकतो. हे आपण सगळ्यांनी या गावातल्या जनतेनं ओळखलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी अधिकचं न बोलता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, आपण मोहोळकरांनी फक्त 21 तारखेला तुमचं काम कर. किती आपलं 2 तारखेला, आज 21 आहे, 2 तारखेला मोहोळकरांनी फक्त एकदा आपलं काम करायचं आहे. एकदा भारतीय जनता पक्षाच्या समोरचं बटन दाबायचंय. बाकी 5 वर्ष कुठलं बटन दाबायचं आणि कुठला निधी आणायचा ही जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा आमची निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली मालक, आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
मोहोळची विचारणा जाणीवपूर्वक केली की मोहोळमध्ये आपली काय परिस्थिती आहे, मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाचं काय परिस्थिती आहे, तेव्हा मी त्यांना सांगत होतो की मोहोळमध्ये आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती चांगली आहे. पण मला तुम्हाला सांगायचे आहे, माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोहोळची माहिती घेतली होती आणि मला सांगितलं जे मोहोळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय. हे देवेंद्रजींनी सांगितलंय. त्यांच्याकडे तेवढं इनपुट आहे, गावातल्या लोकांची मानसिकता आहे आणि गावाला माहिती आहे आपला विकास कोण करू शकतं, या भागाचे प्रश्न कोण सोडवू शकतं. आणि मोहोळमध्ये अनेक समस्या आपण सांगितल्या, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीची क्षमता कुणामध्ये आहे तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे. समोर बघताय अनेक पॅनल उभे राहिलेत. मला सांगा, अनेक पॅनल उभे राहिलेत सोबत. या पॅनलला नेमकं कोण कोणात आहे आणि कोण कोणासोबत आहे काही समजत नाही. कुठला पक्ष आहे, कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे, निवडून आल्यावर कुठल्या पक्षात जाणार आहे आणि निवडून येऊन काय करणार आहे, याने एकदा मला सांगावं. चला जाऊ दे, एकदा सांगावं काय करणार आहे. आणि अगदी समजा निवडून आलं तरी मोहोळ शहराच्या विकासासाठी निधी कुणाकडे मागणार आहे. मोहोळ शहरासाठी विकासासाठी निधी कुठं आणणार आहे, कुठून मागणार आहे. आणि तो निधी जर मागायचा असेल त्यांना माहिती आहे राजन पाटलांनी मनात घेतलं तर सरकारी निधीची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळं हा सगळा निधी मागायचा कुणाकडं, जाणार कुणाकडं, काम सांगणार कुणाला आणि अशा लोकांना निवडून देऊन आपण मिळवणार काय. साधा विषय, आपण घरातनं बाहेर पडलो तर आपण ठरवून बाहेर पडतो का नाही आपण कुठं जायचंय, जातो का नाही. एस टी स्टँडवर जायचं आहे का, वडापच्या गाडीतनं जायचं आहे का, स्वतःच्या गाडीतनं जायचं आहे आणि गाडी काढल्यावर जायचं आहे कुठं, हे सगळं माहिती असतं, परत याचं माहिती असतं. पण समोरच्या पॅनलला च्या उमेदवारांना रस्ताही माहिती नाही, गाडी नाही आणि कुठं जायचं हे माहिती नाही. आता मला सांगा, अशी लोक काय शहराचा विकास करणार, कुणाकडे जाणार. म्हणून माझी विनंती शहरवासियांना, सगळ्यांना संधी दिली, सगळ्यांच्या सोबत काम केलंय. आता एकदा भारतीय जनता पक्षासोबत काम करा, एकदा भारतीय जनता पक्षाला संधी आपण मोहोळ शहरामध्ये द्या. या मोहोळ शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला सांगतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी आहेच, जे लागेल ते जिल्ह्यातनं देऊ, परंतु देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे. आणि देवाभाऊ तुम्हाला माहिती आहे आणि खास करून आमच्या सगळ्या बहिणींना माहिती आहे. हे का नाही बहिणींना, देवाभाऊचे पैसे येतं का नाही अकाउंटला तुमच्या, येतं का नाही, मागं येतं का नाही. अरे प्रत्येक बहिणीची काळजी घेणार आमचा देवाभाव आहे, प्रत्येक बहिणीची काळजी घेणार आहे. निवडणुकीच्या वेळी देवाभाऊनी सांगितलं प्रत्येक बहिणीला 1500 रुपये आम्ही महिन्याला देणार आहे. अनेक सावत्र भावांनी भाषणं केली, फक्त निवडणुकीपुरतं आहे. बंद झाले का हो, झाले का बंद. अरे सातत्यानं देवाभाऊचे पैसे येतात. सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला येतो तेव्हा 500 रुपयाची नोट टाकताना बायकोकडे बघतो, बायकोनं मान हलवली तरच टाकतो ताटात. वर्षातनं एकदा सुद्धा 500 रुपयाची साडी देताना 10 वेळा बायकोला विचारतो का नाही. आणि आपला मालक, हे मालक नव्हे तुमचा मालक, आपला नवरा सुद्धा बघितला आपण, घरातले माणसं आपल्या 100 रुपये जरी दिलं आमच्या एखाद्या भगिनीला 100 रुपये तरी 8 दिवस विचारतो, अगं 100 दिलं होतं कुठं गेलं, किती राहिलं, विचारतो का नाही. बाजाराला जाऊन आली, किती खर्च झालं, किती राहिलं. आजपर्यंत माझ्या बहिणीचा कधी सन्मान झाला नव्हता, आज माझ्या बहिणीचा सन्मान झालाय. हे सगळं इकडं बसलेलं गडी विचारतात, हायतं का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक. हे देवाभाऊ आहे, लक्षात ठेवा. आणि भाऊनी शब्द दिलाय
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या बहिणीला सोडणार नाही, महिन्याला बहिणीच्या खात्यावर पैसे येणार आहेत. अशा देवाभावाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे? राहिलं पाहिजे का नाही? अशा देवाभाऊच्या मागोवर आमच्या इकडे भाऊ बसल्यात, प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला वर्षाला 12,000 रुपये येत आहे. रेशनिंगचं धान्य मोफत येत आहे. रेशनिंगच्या धान्याला पैसे लागतं का? रेशनिंगचं धान्य मोफत येत आहे. कामगार असला तर कामगाराचं किट मोफत येत आहे. दिव्यांग असला तर दिव्यांगाची पेन्शन मिळते. आजपर्यंत आपण बघितलं कोतवालाला कोण विचारत नव्हतं, पाटलांना कोण विचारत नव्हतं, पाटील नावालाच झालता अलीकडं. घरात गेला की बायकोच शिवाय टाकायची पाटलाला. गावची पाटलकी करताय, घरचं कसं. आता पाटलाचा सन्मान झाला, पाटलाचं मानधन चालू केलं आमच्या देवाभाऊने. रस्त्याचं जाळं उभं केलं. गावागावामध्ये आपण विकासाची कामं बघतोय. आता देशाचं सांगणार नाही, पण आज मोहोळपुरतं बोलतो. या मोहोळ शहरातल्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, या शहरामध्ये आपण आमच्या ताईला नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या सहकार्यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून द्या. जाताना एवढा शब्द देतो, शहराला काय कमी पडणारच नाही, परंतु मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडं तुमचा वकील म्हणून हा जयकुमार गोरे काम करेल, हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो. आपण ताई जो शब्द सांगाल या शहरासाठी ज्याची आवश्यकता आहे ती प्रत्येक गोष्ट शहरामध्ये आणून देण्याची जबाबदारी हा जयकुमार गोरे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सहकारी म्हणून घेतोय. हे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खूप चांगले उमेदवार आहेत. आमची उच्च शिक्षित भगिनी इथं या ठिकाणी B.Com झाली, B.Com झाली, MCA पण झाली. त्यामुळे आता हिशोब चांगला माहिती आहे, त्याला चांगला हिशोब माहिती आहे. त्यामुळं कुणी मागं नगरपालिकेत काय काय केलंय ते हिशोब आता होणार आहे. ते बाकीचं सगळं सोडून देऊन आता चांगल्या गोष्टीचा विचार आपण करू. आपण सगळे मिळून कमळ चिन्हासमोरचं बटन 2 तारखेला दाबू आणि अनगरमध्ये जसा विजयोत्सव साजरा झाला त्याच पद्धतीचा विजयोत्सव एकदा मोहोळमध्ये सुद्धा साजरा झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आपण सगळे मिळून घेऊया. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपण एवढ्या उशीर झाला तरी एवढे सगळेजण एवढ्या संख्येने थांबला, आपल्याला धन्यवाद देतो. जाताना एवढंच सांगतो की आता 22 तारखेपर्यंत 2 तारखेपर्यंत झोपायचं नाही. 2 तारखेला 5 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान संपेपर्यंत ताकदीनं काम करावं एवढी विनंती करतो. शशिकांत नाना आपण इथं ताकदीनं राहावं एवढी आपल्यालाही विनंती करतो. आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पक्ष आमच्या शीतलताईच्या आमच्या सगळ्या पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे बाकीची अजिबात चिंता करायची नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जय भाऊ. आपल्या कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा. अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये वाजत असतात. त्या पिपाणीत काही दम नाही, काही दम नाही. फक्त मीडिया समोर यायचं, बोलायचं. फक्त बोलून विकास होत नाही, फक्त बोलून काम होत नाही. लोकांच्या सोबत राहून लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती. फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं, लक्षात ठेवा. बऱ्याचदा पिवळं दिसतं ते सगळं सोनं नसतं, बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते. आपल्याला माझी विनंती आहे, कुणी काही सांगू द्या, कुणी काही बोलू द्या, सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आमचा भारतीय जनता पक्ष आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे, माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोहोळची माहिती घेतली होती आणि मला सांगितलं जे मोहोळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय. आज आपण या ठिकाणी फोडलेला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व, प्रभावी नेते
आणि ज्यांचं गेल्या 10 दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक अमेरिकेपर्यंत नाव झाले. अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटाण ते राजन पाटील कोण आहे. किती शिव्या पाटील जो शिव्या खातो तेच मोठा होतो. त्यामुळं आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता